असं वाटतंय हा हा सारा आसमंत आपल्यासाठी स्तब्ध झालाय आणि आपलं बोलणं ऐकतोय चोरून. पण तू तर काही बोलतच नाहीयेस. काय बोलू सर? सर नको बोलूस प्लीज. मग नुसतं विक्रांत मान. नाही, ते नाही शक्य. का? सर परत सर? सर प्लीज ना. अरे बरं ठीक आहे, उभी राहा आणि माझ्याकडे बघू नकोस, ठीक आहे? समोर बघ, तळ्याकडे, आणि प्रयत्न कर विक्रांत म्हणायचा. ट्राय तर कर माझ्यासाठी. सर नाही जमत आहे. काहीतरी बोल. काय बोलू? ऐकलंस? काय सर? तो चंद्र बोलतोय माझ्याशी. काय बोलत होता? तो काहीतरी विचारतोय मला. तो मला विचारतोय की मी इथे असताना माझ्यापेक्षा खूप सुंदर असलेली ही कोण मुलगी आहे जी तळ्याच्या काठी उभी आहे. खरंच? पण मग मी त्याला सांगितलं की ती मुलगी आता माझ्या नशिबात आहे. नशिबानंच भेटलो आपण आणि मग भेटत राहिलो. आणि त्याला हेही सांगितलं की आता आम्ही दोघंही आमच्या एकत्रित असलेल्या पुढच्या आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी काही क्षण इथे निवांत तळ्याकाठी बसलोय. सर एक सांगू? तू बोलावंस त्याशीच तर वाट बघतोय मी. सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असाच एक छोटासा संसार असावा असं स्वप्न आहे माझं. सर इथे आल्यानंतर असं वाटतंय की ही जागा खूप सुंदर आहे आणि आपलं घर इथेच असावं. अच्छा, म्हणजे या सिनर्जी हॉलिडे विलेज मध्ये. छान कल्पना आहे, नक्की करूया. अरे वा, तुझ्या हातांवरची नक्षी किती सुंदर दिसते. कशासारखी दिसते सांगू? झाडांच्या पानावरच्या नक्षीसारखी दिसते. खूप सुंदर दिसते. कोणी काढली मेहंदी? हा सांग ना, कोणी काढली? सर जो या हातावरच्या रेषांमुळे माझ्या नशिबात आहे ना, त्याने काढले. मी चॅलेंज जिंकलो ईशा. नाही, आणि मग मी जे म्हणेन ते तू करशील असं तू मला म्हणाली होतीस.
सर कोणीतरी येईल. येऊ दे. सर बाबा येतील. येऊ देत ना. सर आईसाहेब येतील. येऊ दे. ईशा, कुठे चाललीस? चॅलेंज हरलीस. हिशोब अजून बाकी आहे. हो सर. This is so frustrating. See this saree. So cheap. Guess कितीची असेल? Guess? Just 50,000 rupees. ह्या अशा लोकांना मॅच करण्यासाठी मी असलं काहीतरी घालणार आहे. ओनली 50,000? I know. क्रॅप. नाही, तुझी तर एकही साडी 2 लाखाच्या खालची नाहीये. Exactly. हो ना. सॉरी. हे बघ. See. सोनिया. जयदीप सर, काय प्रॉब्लेम आहे का? नो 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 प्रॉब्लेम झेंडे. नाही, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. फोन करा वाटल्यास. मी इथेच आहे. ओ येस येस झेंडे. हा? येस. अरे तू इथे आहेस? हो. सोनिया वहिनी, ऑल ओके? Yeah. Perfectly fine. ग्रेट. See this saree. वाव, छान आहे. ही. हा? Very एन्जॉय. Yes. एक्सपिरियन्स. बरं, पाहुण्यांची सगळी व्यवस्था झाली? म्हणजे त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्थित आहे ना? मायराजी जिंदाबाद. मी मायराजींनी एकदम सगळं टकाटक केलेलं आहे. आणि नेमकं त्यांचं सगळं ईशा काय बोलली नाही का? सॉरी, म्हणजे काय झालं? मी काय बोलायचं मी आता त्यांना? मग तिला का म्हणजे ईशा मॅडम बोलायचं, ईशा बोलायचं, ईशा वहिनी बोलायचं, का नुसतं वहिनी बोलायचं, का मिसेस सरंजामे असं बोलायचं? तिला विचार ना तू, तीच सांगेल तुला. विक्रांत, नवी इनिंग सुरू होते. विलास, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू नसतंस तर नसतं झालंय सगळं. मी आहेच रे. आता वाईट एका गोष्टीच वाटतंय की माझ्यासाठी वेळ नसणार तुझ्याकडे. आता तुझ्या वेळेवर हक्क सांगणारी व्यक्ती आली तुझ्या आयुष्यात. मी एक कल्पना सुचवू का तुला? सांग ना. सुचव. तू लग्न करून टाक. काय? हा, 2004 करून टाक ना. नाही, नको. ही काय आयडिया ही कसली? का? नाही 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 नाही, नको नको. काय हसायला काय झालं? जात्यातला दाना कसा बघतोय बघ माझ्याकडे टाकामाका. हा? हा, जात्यातल्या दाण्याला नेहमी असं वाटत असतं की सुपातल्या दाण्याने कधी आपल्या बरोबर येतो. नाही नाही, नको. मी असा एकटा सुखी आहे. आपलं लाईफ एकदम सेट आहे. म्हणजे असं काम करायचं, कुणी नडलं की त्याला उचलून आणायचं, टेन्शन आलं तर पीर बाबाला नवस बोलायचा. बाकी सगळं आपलं सेट आहे. लग्न बिग्न आपल्याला नको. आज का पडलं असेल स्वप्न? अष्टमी आहे का आज? शांत झोप लागली होती आणि अचानक
घाबरू नकोस. मी आहे. आई साहेब, का ग? तू बाहेर एकटी उभी आहेस? ऍक्च्युली झोपले होते मी, पण अचानक जाग आली मला. आता इतक्यात शांतपणे झोप येणारच नाही तुला. अहो, असू दे, घे, बस बस. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था अशीच असते. मग ते ठरवलेलं लग्न असू दे किंवा प्रेमविवाह, आयुष्यच बदलून जातं ना ग. घरच्या लोकांना सोडून दुसऱ्यांच्या घरी राहायला जायचं, नवीन जागेचं टेन्शन, नवीन माणसांचं टेन्शन, मग कशी झोप येणार? नाही, मी विचार करत होते की मला तू काही विचार करू नकोस आता. माझ्या घरी तुला परक वाटणार नाही. माझी मुलगीच आहेस तू. पण माहेरची, घरच्यांची, आई वडिलांची आठवण मात्र चुकणार नाही. हळूहळू त्याची सुद्धा सवय होते मग. पण आई साहेब, तुम्ही एवढ्या रात्री जाग्या कशा काय? गेली कित्येक वर्ष माझी झोप उडालीये. म्हणजे म्हणजे काही नाही ग, झोपच येत नाही मला. पण काय साहेब? सांगेन कधीतरी. हं? तू जा, जाऊन झोप जा, शांतपणे झोप. जा. अहो सावंत वहिनी, तुमच्या बॅगेत जरा एकदा बघता का परत हळकुंड आणि खलबत्ता आहे का? बघते. अगं मिळालं का ग पिंकी तिकडे? नाहीये ग तिकडे कशातच. ओ तुम्ही बाजूला भाऊ. कुठे ठेवले हळकुंड आणि खलबत्ता? तायडे, हा, हे बघ, नशीब बाई. हे बघ, हळकुंड सापडलेत पण खलबत्ता कुठेच दिसत नाहीये. अरे देवा, माळ्यावर विसरून नाही ना आले मी. अहो हळद पावडर आणायची ना, हल्ली चालतं सगळं. नाही नाही, आमच्यात नवरीला ताजी हळद कुठून लावण्याची पद्धत आहे. चालतं काय चालतं. हो, मग आता आणा ताजी हळद. मी ना भेंड्यांना फोन करते. बोला ईशाची. हॅलो, हा भेंडे. भेंडे नाही हो, झेंडे. ऐका ना, मला जरा खलबत्ता मिळेल का? काय? म्हणजे कुटायला खलबत्ता मिळेल का? कुणाला? तुम्हाला. ओ काय आहे, हळकुंड कुटायचंय, हळद पावडर करायला. पण मी कुठून आणू खलबत्ता? अहो मग 5 स्टार हॉटेल मध्ये कशाला आणून ठेवलं? खलबत्ता बघा ना मिळतोय का? काय झालंय? अगं बाई, बरं झालं मायरा मॅडम तुम्ही आलात. ईशाची, हे बघा मायरा मॅडम खूप बिझी असतात, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. हो तुम्ही गप्पा बसा, हो फोन ठेवा. अहो जरा बघता का कुठे खलबत्ता मिळतोय का? हो, हळकुंड, हळद पावडर करायचे ना, हळकुंड कुटायला खलबत्ता हवाय आम्हाला. ओ ओके, पण त्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे
ऑलरेडी हळद कुटलेली आहे आणि ही हळद वेगवेगळ्या देशांमधून मागवली आहे. ही इंडियामधून, ही इंडोनेशियामधून, ही चायना आणि ही आफ्रिका. वा, ईशा कुठे? ये काली काली आंखें और ये कान के झुमके, हाय मारे डाला. ओए मेरी सिमरन, क्या कातिल दिख रही है यार तू. रुपाली, तुला माहितीये, तुला असं नटलेलं बघून विक्रांत सर काय म्हणतील? काय म्हणतील? चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. खूप सुंदर दिसतेस. खरंच? शाहरुख खान शपथ. बरं थांब, मी आलेच लगेच. कुठे चाललीस? तुझ्या शाहरुख खानला जळवायला. ऐक ना, नको ना. सगळी तयारी झाली ना, मला अपडेट करत राहा. ठीक आहे विलास. हा. वा, झकास, जबरदस्त दिसतंय एकदम मस्त. वा वा वा. अरे इथं कुठं आतमध्ये? तुम्ही इथं काय करताय? ही नवरदेवाची रूम आहे. मिस्टर झेंडे, बाजूला व्हा. अहो, आवाज सोडून बोलू नका तुम्ही जा बाहेर आधी. मिस्टर झेंडे, हे काय तुमचं ऑफिस नाहीये. आणि हो, मी करवली नंबर 1 आहे. हा, सो नो दादागिरी. वा बाजूला. तर काय झेंडे, थोडीच तोड भेटली की नाही तुम्हाला? हे बघा, मी बाई माणसाचा आदर करतो म्हणून, नाहीतर मग मी. ओ, तुम्ही जरा बाजूलाच राहा. मी नवरदेवाला खास न्यूज द्यायला आले. कुठली? मी आताच नवरीच्या स्पेशल कक्षातून आलेली आहे आणि तिकडची गरमागरम बातमी अशी आहे की. काय झालं? नाही, काही झालेलं नाहीये सर, पण खूप काही होऊ शकतं. म्हणजे खूप जोरदार असा पाऊस येऊ शकतो, गारा पडू शकतात किंवा वादळही होऊ शकतं. रुपाली, नक्की काय झालं सांगशील? सर, ईशाचं काय? ईशा इतकी सुंदर दिसते ना की काहीही होऊ शकतं. हो मॅडम, तुम्ही काय जरा हे झेंडे, त्या कविता वगैरे करतात का असं मी त्यांना विचारणार होतो सर. चल मी जाऊन येतो. 1 मिनिट सर, तुम्ही कुठे निघालात? ईशाला भेटायला. नाही सर, नॉट अलाउड. का? कारण आता तुम्ही तिला भेटू शकता ते डायरेक्ट हळदी समारंभाला. सो बाय. डायरेक्ट हळद. कळलं? कामं झाली का? करतो. हा चला.